प्रभात समय धन्यवाद देऊया आणि त्याच्या जे महान दया आणि कृपा त्याने आपल्यावरती केलेली आहे त्याचं स्मरण करत त्याच्या चरणाजवळ बसत असताना काही वचनामधून प्रभू आम्हास काय मार्गदर्शन करू पाहत आहे त्याकडे पाहूया। त्यासाठी आम्ही स्तोत्र संहिता याचा 69वा अध्याय Psalm 69 and त्याचं 30 आणि 31 ही वचने आपण वाचूया। Psalm 69 verse 30 and 31। गीत गाऊन मी देवाच्या नावाचे स्तवन करीन, त्याची उपकार स्मरण करून त्याचा महिमा वर्णीन। ते बैलापेक्षा शिंगे असलेल्या दुभगलेल्या खुरांच्या गोऱ्यापेक्षा परमेश्वराला आवडेल। या ठिकाणी स्तोत्रकर्ता स्वतःविषयीच तो साक्ष देत आहे आणि म्हणत आहे की मी गीत गाऊन देवाच्या नावाचे स्तवन करील, त्याचे उपकार स्मरण करून त्याचा महिमा वर्णील। देवाचे लोक हो, जर आम्ही देवाविषयीची उपकार वृद्धी जर ठेवत आहोत, जर आम्ही देवाविषयीचा जर एक आदर भाव ठेवत आहोत, तर ह्या ठिकाणी जो स्तोत्रकर्ता म्हणतो तेच बोल आमच्या सर्वांचे असतील। गीत गाऊन मी देवाचे नावाचे स्तवन करीन, त्याचे उपकार स्मरण करून त्याचा महिमा वर्णीन। आणि ज्यावेळेस जर आम्ही जुन्या करारामध्ये देवाला संतोषण्याचे काम पाहिली तर असं म्हटलेलं आहे की पुष्कळ त्याने यज्ञयाग सांगितलेले आहेत। तुम्ही जर हा यज्ञ केला तर त्यामुळे देव संतोष होईल, त्यामुळे देवाला संतोष प्राप्त होईल। आणि सर्वात उच्च दर्जाचा किंवा महागडा यज्ञ जर आम्ही म्हटलं तर ज्याला कोणाला यज्ञ करायचा आहे त्याने महागडा जर आम्ही यज्ञ जर म्हणू तर बैल किंवा शिंगे असलेल्या दुभगलेल्या खुरांच्या गोरा या ठिकाणी महागडा यज्ञ समजला जात असे। कारण त्या पूर्वी जर आम्ही पाहिलं ज्यांची ऐपत नाही त्यांना होले किंवा पारवे किंवा 2 चिमण्या याविषयीचा यज्ञ सांगितलेला आहे। कोणाला बकरू सांगितलेला आहे, कोणाला एखादा छोटा कोकरा सांगितलेला आहे, हे सांगितलेलं आहे। पण उच्च दर्जाचा जर तुम्हाला यज्ञ करायचा असेल, तुमच्यामध्ये जर ती ऐपत असेल तर असं म्हटलेलं आहे की जर तुम्ही बैल अर्पण करावा किंवा खोरे दुभागलेले गोऱ्याचं तुम्ही अर्पण करावं, म्हणजे शुद्ध पवित्र देवाच्या दृष्टीने जे योग्य आहे, चांगलं आहे ते तुम्ही अर्पण करावं। परंतु ह्या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणत आहे मी उपकार स्मरण करून त्याचा महिमा वर्णील। आणि माझं जे उपकार स्मरण करणं आहे, देवाला जे थँक्स गिव्हिंग करणं आहे, हे बैलाच्या यज्ञापेक्षा, हे शिंगे असलेल्या दुभागलेल्या खुराच्या गोऱ्यापेक्षा ते श्रेष्ठ आहे आणि ते देवाला अधिक आवडणार असं आहे। देवानेच आम्ही पाहतो नियमशास्त्र लावून दिलं आणि त्यामध्ये हे सर्व यज्ञ, हे सर्व विधी त्याने लावून यासाठी की तुमचे पापाचे शालन व्हावं आणि दुसरं महत्वाची गोष्ट देव तुमच्याविषयी संतुष्टला जावा। परंतु त्याही पेक्षा श्रेष्ठ आम्हाला अधिक या ठिकाणी यज्ञ आम्हाला पाहावयास भेटत आहे, थँक्स गिव्हिंगचा, थँक्यू म्हणण्याचा। त्यानं आमच्यामध्ये जर हा जर स्वभाव असेल तर निश्चित असं म्हटलेलं आहे की देव त्या सर्व यज्ञापेक्षा आमचे उपकारस्तुतीचा यज्ञ तो आम्हास अधिक तो प्रिय समजतो आणि त्याविषयी तो अधिक आनंदित होतो आणि आम्हाला अधिक तो फेवर करतो। त्यानं आम्हाला यामधून पाहावयास भेटतं की देव यज्ञाचा भुकेला नाही तर आमच्या मुखातून निघाल्या उपकारस्तुतीचा, थँक्यूचा आम्हाला तो भुकेला आहे किंवा अधिक आवड धरणारा आहे। अशीच एक प्रसंग आम्ही जर लुकास वर्तमान याचा 17वा अध्याय आणि त्याचे 11 ते 19 वचन जर पाहिले तर त्या ठिकाणी आम्हास त्याचं नमूद झालेलं पाहावयास भेटतं। त्या ठिकाणी आम्ही जर पाहिलं लुकास वर्तमान 17वा अध्याय
आणि त्याचा 11 ते 19 वचन या पॅरेग्राफ मध्ये काय सांगितलं आहे. मग असे झाले की तो यरुसलेमेकडे चालला असता शमरोन व गालिल यामधून गेला आणि तो एका गावात जात असता कुष्ठरोग असलेले 10 पुरुष त्याला भेटावयास आले. ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले, अहो येशू गुरुजी, आम्हावर दया करा. त्याने त्यांना पाहून म्हटले, तुम्ही जाऊन स्वतःच याजकास दाखवा. मग असे झाले की ते जाता जाता शुद्ध झाले. त्यातील एक जण आपण बरे झालो आहो असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णित परत आला आणि येशूचे आभार मानून त्याच्या चरणावर पालथा पडला. बायबल स्पष्ट सांगतं, हा तर शमरोनी होता. तेव्हा येशूने म्हटले, 10चे 10 शुद्ध झाले होते ना, मग 9 जण कोठे आहेत? या परक्या वाचून देवाचे गौरव करावयास परत आलेले असे कोणी आढळले नाहीत काय? तेव्हा त्याने म्हटले, उठ, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. त्यानं हा पॅरेग्राफ आमच्या सर्वांच्या परिचयाचा असा आहे. आम्ही सर्वजण याविषयी परिचितच आहोत. यामधून काय प्रभू संदेश देऊ पाहत आहे याविषयी आम्ही अजाण नाहीत. याविषयी आम्ही थोडक्यात जर पाहिलं तर असं म्हटलेलं आहे, कुष्ठरोग लागलेले 10 तिथं त्या ठिकाणी पुरुष आहेत. कुष्ठरोग हा जुन्या करारामध्ये पापाचं प्रतीक समजलं जात आहे आणि जर हे पापाचं प्रतीक आहे तर त्यांना जी ट्रीटमेंट दिल्या जाते ती एक भयंकर अतिशय वेदनादायक ट्रीटमेंट आम्ही पाहू शकतो. त्यांना गावाच्या बाहेर आपल्या लोकांमधून बाहेर काढून एकांतामध्ये त्यांना आपलं वास्तव्य करावं लागायचं. पापाचा हा परिणाम आम्हास पाहावयास भेटतो. परंतु खास बात इथे आम्हास नमूद करावयास दिसते, येशू येरुसलेमेकडे चाललेला आहे आणि जाताना शमरोन व गालिल या मध्यंतरीच्या जागेमधून प्रांतामधून तो जात आहे. या ठिकाणी जर आम्ही शमरोन जर म्हटलं, जी शमरोनी जी वस्ती त्या ठिकाणी आहे, असं म्हटलेलं आहे, यहुदी लोक शमरोनाच्या वाटेने देखील जाण्यास पसंत करत नव्हते. कारण ते त्यांना तुच्छ मानत, त्यांना ते शूद्र मानत आणि असं म्हटलेलं आहे की प्रभू त्यामधून चाललेला आहे. जर एखाद्या यहुदीला, एखाद्या इस्रायलला जर यरुसलेम मध्ये किंवा गालिल मध्ये जायचं असेल तर दूरच्या वाटेने तो जात असत, परंतु तो शमरोनातून जात नसे. कारण ते त्यांना तुच्छ मानत असत, त्यांना ते आपल्या व्यवहार करण्याचे देखील योग्यतेचे मानत नसत. त्यामुळे या ठिकाणी आम्ही मेन पाहत आहोत, परंतु 10 कुष्ठरोगी तिथे आहेत. याचाच अर्थ आम्हाला हा पाहावाच भेटत आहे, जर कोणी पाप केलेला असेल किंवा जो कोणी पापाच्या परिणामाने ग्रासलेला असेल, त्याच्यामध्ये उच्चभ्रू नीचभ्रू कोणत्याही प्रकारचा भेद राहत नाही. कोणी हल्लेने किंवा कोणी यहुदी हा भेद राहत नाही. तर त्या सर्वांना एकच ट्रीटमेंट, एकच लेवल त्या ठिकाणी भेटते, ती म्हणजे गावाच्या बाहेर त्यांचं वास्तव्य, एकांतामध्ये त्यांचं वास्तव्य. हे पापाचा परिणाम आम्ही त्या ठिकाणी पाहत आहोत. आणि त्याच मध्ये असं म्हटलेलं आहे की येशू तिथून चाललेला होता. त्यावेळेस हे 10 पुरुष येशूला दुरून पाहतात आणि ते त्याच्याकडे ओरड करून म्हणतात की अहो गुरुजी, आम्हावर दया करा. यानं या ठिकाणी ज्यावेळेस इनर वाईज, ज्यावेळेस एखादा पाप्याचा जागृत होतो, त्यावेळेस तो प्रभूकडे हाक मारतो आणि त्या प्रभूला दयेची भीक मागतो. प्रभू त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, थांबलेला आहे, त्यांच्याकडे निहाळून पाहतो आणि त्यांना म्हणतो की जा, तुमच्या रीतीप्रमाणे, तुमच्या नियमाप्रमाणे तुम्ही मुख्य याजकाला जाऊन आपले शरीर दाखवा. खास बात या ठिकाणी आम्हाला पाहावयास भेटत आहे, त्यामध्ये 10 पैकी एकाने देखील कमेंट केलं नाही की हे प्रभू, तो आम्हाला शुद्ध कर, आम्हाला क्युअर कर, जेणेकरून आम्ही याजकाकडे जाऊ आणि त्याला दाखवू की आता तुझ्या पद्धतीनुसार तो आम्हाला टेस्ट कर आणि आम्ही शुद्ध झालो आहोत की नाही याची आम्हाला खात्री दे. परंतु तर असं म्हटलेलं आहे की येशूने त्यांना म्हटले आणि ते पुढे वाटेने जाऊ लागले. विश्वास ठेवला, आज्ञा पालन केलं
आणि ते वाटेने मार्गस्थ झाले याचकाकडे जाण्यासाठी. आणि असं म्हटलेलं आहे की त्यांनी वाटेने जाता जाताच ते शुद्ध झाले. यामध्ये अधिक एक महत्वाची बाब आम्हाला पाहावयास भेटतं की सर्वजण शुद्ध झाले, पण असं म्हटलेलं आहे की आपण शुद्ध झालेलो आहोत. असं त्या 10 पैकी एकाने पाहिले आणि तो मागे फिरला आणि प्रभूच्या चरणाजवळती आला, त्याचे आभार मानून पालथा पडून त्याचे स्तवन करू लागला. प्रियानो, तो त्याला थँक्स गिव्हिंग करू लागला. हे प्रभूला पाहिलं आणि तो अधिक त्याविषयी असं म्हटलेलं आहे आनंदित झाला. ज्यावेळेस कुणाला जर शारीरिक चंगाई किंवा शारीरिक आरोग्य प्रदान झालेलं आहे, तर त्याने असं पुढे जाऊन आपला मार्गस्थ गेला नाही, तर तो मागे वळून प्रभूच्या चरणाजवळ आला आणि त्याचे उपकार स्मरण करू लागला, त्याला थँक्स गिव्हिंग करू लागला. प्रियानं, ह्या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा आम्हाला पाहावयास भेटत आहे. काही लोकांना सेम पनिशमेंट, सेम त्यांना स्टेटस त्यांना भेटलेला आहे, गावाच्या बाहेरचं वास्तव्य. परंतु ज्यावेळेस ते शुद्ध झाले त्यावेळेस काही लोक आपल्या फॅमिली पासून, प्रियजनांपासून दूर आलेले होते, प्रियजनांपासून तुटलेले होते. समाजामध्ये त्यांचा जो हुद्दा होता तो त्यांना घालवला लागलेला होता. आणि असं म्हटलेलं आहे की सर्व प्रकारचं स्टेटस त्यांना घालून टाकलेलं होतं. कदाचित एखाद्याच्या फॅमिलीने त्या आपल्या कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीला घरामध्ये लपवून ठेवलं असेल, समाजामधून जाऊ दिलं नसेल, परंतु आसपासच्या लोकांनी त्यांच्या लक्षात आलं असेल की याला कुष्ठरोग झालेला आहे आणि ते याचकाला कंप्लेंट करून त्याला बाहेर काढून वेशीच्या बाहेर अपमानित करून घातलं असेल. असे ह्या द्विधावस्थेमध्ये असलेले ह्या लोकांना ज्यावेळेस ते शुद्ध झाले त्यावेळेस ते याचकाला जाऊन त्यांनी दाखवलं असेल आणि नंतर मग त्यांनी वेशीमध्ये जाऊन जिथं कुठं त्यांचा अपमान झाला, जे आपले आप्त आहेत त्यांच्यामध्ये जाऊन, पहा मी शुद्ध झालेलो आहे, मी आता कुष्ठरोगी राहिलेलो नाही, म्हणून त्यांनी ते आनंद केला असेल. परंतु ह्या ठिकाणी प्रभू त्यांच्याकडून काय अपेक्षित करत आहे? जे शम्रोनीने केलं, जे शम्रोनी असं म्हटलं, हा तर परका होता, शम्रोनी होता, देवाची आराधना न करणे किंवा दैवतांची आराधना करणारा हा होता. परंतु त्याने प्रभूकडे आला, त्याचे उपकार मानले आणि त्याच्या पुढे तो पालथा पडला. प्रभू हे अपेक्षित करतो. प्रभू आम्हाला थँक्स गिव्हिंग करण्यासाठी अधिक तो आनंदी असा होतो. कारण असं म्हटलेलं आहे, त्यांनी एखाद्या वेळेस आमच्या आज्ञा पाळणे, आमचे जे ख्रिस्ती बांधव आहेत, विश्वासणारे आहेत, त्यांना देव जैगिक आशीर्वाद, भौतिक आशीर्वाद भरपूर देतो आणि लोक त्या भौतिक आशीर्वादामध्येच गुंगून जातात आणि म्हणतात की हा पहा, देवाने मला दिलेला आशीर्वाद आहे, आणि त्यामध्येच आपली छाती बडवून म्हणतात की मी आता पूर्वीसारखा राहिलो नाही, मला संपन्न केलेलं आहे, देवाने मला आरोग्य दिलेलं आहे, देवाने मला सर्व प्रकारची संपन्नता दिलेली आहे, आणि देवाकडे मागे वळून त्याला थँक्स गिव्हिंग करण्याचं विसरून जातात. परंतु असं म्हटलेलं आहे, त्याच वेळेस प्रभू त्या एका शम्रोनीकडे पाहून असं म्हटलेलं आहे, तो व्यथित झाला, दुःखी झाला. त्याचं हे दुःखाचं स्टेटमेंट आहे. कुठे गेले ते 9 जण? मी 10 जणांना बरे केले आहे ना. प्रियांनो, प्रभू तुमच्याकडून आणि माझ्याकडून जे विश्वासणारे आहेत, जे आज्ञा पालन करणारे आहेत, त्यांच्याकडून नेहमी त्याला थँक्स गिव्हिंग करावं. प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचे उपकार मानावेत अशी प्रभूची इच्छा आहे. कारण असं म्हटलेलं आहे, 10 जणांना आरोग्य प्राप्त झालं. आरोग्य प्राप्त होणे ही आम्ही जैगिकता किंवा देहाची जी गरज आहे ती भागवल्या गेली. परंतु असं म्हटलेलं आहे, त्या जो शम्रोनी पाठीमागे आला, त्याने देवापुढे आपल्या स्वतःला समर्पित केलं, त्याचे आभार मानले, त्याला आध्यात्मिक आरोग्य प्राप्त झालं. सर्वांना 9 जणांना एकच आरोग्य प्राप्त झालं. जैगिकता त्यांना भेटली, जैगिक दान त्यांना आशीर्वाद भेटला, परंतु शम्रोनीला आध्यात्मिक देखील आशीर्वाद
त्या ठिकाणी भेटलेला आम्हास पाहावयास भेटतो. यामधून प्रभू आम्हास हे सांगू पाहत आहे, ज्या वेळेस तुम्हाला जर आज्ञा पालनाने जर आशीर्वादित झाले असाल तर पहा, छाती बडवून मी केलं, मला भेटलं, माझं असं झालं. काही लोक घराची, काही लोक गाड्यांची, काही लोक आपल्याला संसारिक जी प्रतिष्ठा भेटलेली आहे त्याची प्रशंसा करतात. परंतु प्रभू त्या अगोदर म्हणत आहे की तुम्ही मागे फिरून जे तुम्हावर उपकार मी केलेला आहे ते मला तुम्ही थँक्स गिव्हिंग करा, म्हणजे जेणेकरून बाकीच्या गोष्टीमध्ये देखील प्रभू तुम्हाला अधिक आशीर्वादित करेल. कारण आम्हाला जे एक आशीर्वाद प्रभू देतच आहे, देणारच आहे. कारण त्याचं बायबलच आम्हाला सांगतं की तो तुम्हाला झोपेतही सर्व गोष्टी पुरवण्यात येईल. परंतु त्याच्या अगोदर प्रभूची जी कंडिशन आहे, प्रेमाची जी कंडिशन आहे ती ही आहे की अगोदर त्याचे राज्य, अगोदर त्याचं प्रभूचं तारण मिळवण्यात झटा, म्हणजे ह्या सर्व गोष्टी तुम्हास आपोआप प्राप्त होतील. त्यानं हा जो पुरवठा प्रभूपासून आहे त्याची प्रशंसा करणे, त्याविषयी लोकांमध्ये त्याची साक्ष देणे ही गरजेचीच आहे. परंतु प्रभूची इच्छा आहे की अगोदर आम्ही मागे फिरावं, त्याला थँक्स गिव्हिंग करावं, आणि नंतर स्वतः असं म्हटलेलं आहे, नंतर त्या प्रभूने शमरोनीकडे पाहिले आणि त्याला म्हटले की उठ आणि आता तू जा. ही जी प्रोसेस आहे ही प्रभू आमच्याकडून अपेक्षा करत आहे. ज्यावेळेस आम्हाला प्रभूने काही आशीर्वाद दिलेला आहे आम्ही त्याला थँक्स गिव्हिंग करावं, आणि त्यानंतर प्रभू म्हणत आहे जो तुला आशीर्वाद दिलेला आहे की आता तो उठ आणि जा, सर्व ज्या ठिकाणी तू जा त्या ठिकाणी जिथे तुझा अपमान झालेला आहे, जिथे तुला खाली पाहण्यात आलेला आहे, ज्या लोकांमधून तुला काढून टाकलेलं आहे, ज्या तुझ्या आप्तजन आहेत जे तुझी वाट पाहत आहेत, आता तेथे जा आणि जो तुला आशीर्वाद भेटलेला आहे तो जाहीर कर. प्रियांनो, आम्ही त्या प्रभूला आम्ही धन्यवाद देऊया, आम्ही त्याची स्तुती आणि गौरव करूया. प्रभूची ही प्रोसेस आहे. जग याला दुय्यम स्थान देत आहे. जगाला आज ख्रिस्ती म्हणणारे भरपूर आमचे बंधू आहेत, फॅमिलीज आहेत, ते अतिशय उच्च स्टेटसला गेलेले आहेत, परंतु प्रभूचं थँक्स गिव्हिंग करण्याचं ते विसरलेले आहेत. ज्यावेळेस याला मर्यादा पार होऊन जाते किंवा भरपूर वेळ होऊन जातो असं म्हटलेलं आहे, त्यामध्ये त्यांचा मीपणा येतो. त्यांना वाटतं आता मीच हे मिळवलेलं आहे, माझ्यामध्ये ही कुवत होती, ऐपत होती, माझ्यामध्ये ते टॅलेंट होतं, म्हणून हे मला प्राप्त झालेलं आहे. परंतु प्रभूची कृपा विसरल्या जाते आणि म्हणून देव म्हणत आहे, देव गर्विष्ठांचा द्वेष करतो, परंतु जे नम्र जन आहेत त्यांच्याविषयी तो अधिक प्रीतीने त्यांच्याकडे, आपुलकीने त्यांच्याकडे पाहतो. कारण असं म्हटलं आहे, ज्यावेळेस तुम्ही थँक्स गिव्हिंग करता त्यावेळेस पुरवठा ऑलरेडी तुमचा त्या ठिकाणी अस्तित्वात आहे. आम्ही जर योहान शुभवर्तमान याचा 21वा अध्याय जर पाहिला तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, ज्यावेळेस प्रभू मरणातून पुनरुत्थित झाला आणि तिसऱ्यांदा तो शिष्यांना भेटला, पुष्कळ शिष्य त्या ठिकाणी होते. असं म्हटलेलं आहे पेत्रही त्यामध्ये होता. पेत्र, आंद्रिया व इतर शिष्य होते. पेत्र त्यांना म्हटला की चला आपण आता मासे धरावयास जाऊ. त्यावेळेस असं आम्ही वचनामध्ये पाहतो की त्या ठिकाणी तो मासे धरावयास गेला. रात्रभर तो समुद्रामध्ये जाळे टाकीत वाट पाहत राहिला, परंतु त्यांना मासे सापडले नाही. नंतर पहाटे समुद्र किनाऱ्यावरती प्रभू त्या ठिकाणी आला आणि असं म्हटलेलं आहे, मुलांनो तुम्हाला काही सापडले काय? असं म्हटलेलं आहे की नाही, आम्ही रात्रभर कष्ट केले, परिश्रम केले, राबलो, परंतु आम्हाला काही सापडले नाही. असं म्हटलेलं आहे. प्रभू त्यांना म्हटला की आता तुम्ही ती जाळी उजव्या हाताने टाका. आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, प्रभूचं जर प्रोफेशनल पाहिलं ते एक उत्कृष्ट असं प्रोफेशनल होतं. आपल्या ह्या जगामध्ये असलेलं त्याचं अस्तित्व तो एक सुतार कामामध्ये त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं. परंतु पेत्राचं जर प्रोफेशनल पाहिलं तर असं म्हटलेलं आहे, त्याने जन्मापासून किंवा आपलं जसं त्यांनी प्रोफेशनल घेतलं असेल, लहानपणापासून तो मच्छीमारी करणारा होता, एक अनुभवी प्रोफेशनल होता. परंतु असं म्हटलेलं आहे, रात्रभर कष्ट करून त्याला काहीही भेटलं नाही आणि ज्याचं काही प्रोफेशन नाही त्या प्रभूने त्याला म्हटलं की आता तुम्ही उजवीकडे टाका. कंटाळून त्याने
विश्वास होता नव्हता तो दुय्यम, परंतु चला एवढं रात्रभर आम्ही केलं, पहाट झालेली आहे, आता एक ट्रायल म्हणून कोणीतरी सांगत आहे, आणि म्हणून त्यांनी उजवीकडे ते जाळे टाकले. कारण बायबल स्पष्ट सांगतं तोपर्यंत त्यांनी तो प्रभू आहे हे त्यांनी ओळखले नव्हते. आणि नंतर असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस त्यांनी उजवीकडे टाकले, मोठमोठाले मासे 153 मासे त्यांच्या जाळ्यामध्ये सापडले, आणि ते इतके हेवी झालं की त्यांना ओढवेना. आणि तितक्याच एक शिष्य जो प्रभूवर प्रीती करतो त्याने मागे वळून प्रभूला निहाळून पाहिलं. त्या पहाटेच्या याच्या स्थितीमध्ये प्रभू दिसत नव्हता, तरी त्याने त्या कृतीवरून पाहिलं आणि तो म्हटला की प्रभू आहे. आणि त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे का पेत्राने काय केलं? पेत्र उघडा होता, त्याने तसाच आपला अंगरखा घेतला, बाकीचा कमरेला गुंडाळला आणि त्याने उडी टाकली. असं म्हटलेलं आहे ते किनाऱ्याजवळच होते, 200 हात पर्यंत ते दूर होते. परंतु पेत्राची जी ऍक्ट आहे ती प्रशंसनीय आहे. त्या ठिकाणी पेत्राने उडी टाकली, काही ठिकाणी पोहत, काही ठिकाणी धावत तो प्रभूकडे आला आणि प्रभूच्या चरणावरती पडला. प्रभूला थँक्स गिव्हिंग म्हटला, हे प्रभू मी प्रोफेशनल आहे, मग माझा याच्यात हातकडा आहे, मला माहिती आहे की कुठे जाळे टाकून मला मासे भेटतील, परंतु रात्रभर मी कष्ट केले परंतु मला ते भेटले नाही. परंतु प्रभू तू मला सांगितलंस आणि ते आज माझी जाळी भरून 153 मोठाले मासे मला सापडले. प्रभू थँक्यू. असं ज्यावेळेस तो म्हणतो त्यावेळेस दुसरी एक त्या ठिकाणी आम्ही पाहू शकतो. असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस इतर सर्व शिष्य देखील किनाऱ्यावरती आले, असं म्हटलेलं आहे कोळसा पेटलेला होता आणि त्या कोळशावरती मासे आणि काही भाकरी त्या ठिकाणी उपलब्ध होत्या. प्रभू तुमच्या देण्याची वाट पाहत नाही, ज्या वेळेस तुम्ही थँक्स गिव्हिंग करता त्याच वेळेस असं म्हटलेलं आहे प्रभू जवळ तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पुरवठा उपलब्ध आहे. आणि तो म्हटला या घड्यांनो आपण निहारी करूया. त्यानो हा प्रभूचा स्वभाव आहे. प्रभूला म्हणूनच असं म्हटलेलं आहे की प्रभूला कोणत्याही यज्ञापेक्षा, मोठ्या बैलाच्या यज्ञापेक्षा, खुरे दुभागलेल्या शुद्ध अशा गोऱ्याच्या यज्ञापेक्षा प्रभूला तुमच्याकडून आणि माझ्याकडून थँक्स गिव्हिंगचा जो यज्ञ आहे, थँक्यू म्हणण्याचा जो यज्ञ आहे तो अधिक आवडतो, त्याने तो अधिक प्रसन्न होतो. आणि ज्यावेळेस आम्ही हा ऍटिट्यूड ठेवू देवा संदर्भात, असं म्हटलेलं आहे आमचा पुरवठा ऑलरेडी त्या ठिकाणी उपलब्ध आहे, फक्त प्रभूजवळ जाणे आहे आणि त्याचा आस्वाद घेणे आहे. प्रभूजवळ जाणे आहे आणि त्याचा उपभोग घेणे आहे. म्हणूनच प्रियांनो आम्ही त्या प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया, प्रभूची स्तुती आणि गौरव करूया. आमच्यामध्ये हा स्वभाव जर असेल तर प्रेज द लॉर्ड, जर नसेल, आम्ही जर विसरलो असेल तर आज प्रभू आमच्याकडून ही अपेक्षा करत आहे की आम्ही प्रभूला प्रत्येक गोष्टीविषयी धन्यवाद द्यावेत, यासाठी की प्रभू आपलं वचन तुमच्या आणि माझ्या झोपेमध्ये देखील पूर्ण करेल. त्याने असं म्हटलेलं आहे तो तुमच्या गरजा झोपेतही तो तुम्हाला पूर्ण करेल. त्यानं ह्या वचनाने विशेष आजचा दिवस प्रभू आम्हाला विशेष मार्गदर्शक ठरो. आणि असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस आम्ही असे वागू त्यावेळेस प्रभू आम्हाला त्यामधून आशीर्वाद देण्यास नेहमी तत्पर आहे. म्हणूनच सुंदरशा गीतामधून जे आम्ही पाहिलं की जिंदगी के सफर में येशू है तेरे संग, चला तर ह्या गीताच्या शब्दानुसार आम्ही हा विश्वास ठेवूया. दुःख असो, संकट असो, आनंदाचा प्रसंग असो, बिकट प्रसंग असो, आम्ही आमच्या प्रभूला प्रथम प्राधान्य देऊया, यासाठी की प्रभू आमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये तो आम्हाला उचलून धरेल, आम्हाला जवळ करेल. आम्ही स्तोत्रयाचा 22व्या अध्यायाच्या पहिल्या वचनात जर गेलो तर असं म्हटलेलं आहे की माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. भले ते प्रभूच्या असं येणाऱ्या गोष्टीविषयीचा तो भविष्य असला, परंतु स्तोत्रकर्त्याची ती परिस्थिती होती. परंतु तिसऱ्या वचनात तो म्हणत आहे की असे असूनही हे प्रभू मी तुला धन्यवाद देतो, कारण तू स्तवनात राहणारा देव आहेस. प्रियांनो या वचनाने आम्ही प्रभूला 37
प्रसंग कोणताही असो, देवाला धन्यवाद देत आम्ही पुढे जाऊया, यासाठी की प्रभू योग्य वेळेस आमच्यावरती त्याची कृपा प्रगट करेल.